ज्ञानेश्वरांना वयाच्या कोणत्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिता आली हे महत्त्वाचं नाही. ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी ते योग्य झाले तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरी लिहिता आली हे महत्त्वाचं आहे. त्यांची योग्यता 21व्या वर्षी झाली म्हणून ते लिहू शकलेत 21व्या वर्षी. जर तीच योग्यता 51व्या वर्षी झाली असती तर ते 51व्या वर्षी लिहू शकले असते. महत्त्वाचं वय नव्हे, महत्त्वाची योग्यता आहे. मॅक्झिमम लोक मरेपर्यंत योग्यच होत नाहीत म्हणून त्यांना ज्ञानेश्वरीच निर्माण होत नाही. ज्ञानेश्वरी ही भौतिक जगातून निर्माण होण्याची गोष्ट नव्हे. ज्ञानेश्वरी हा अंतरंगातला परिपाक आहे. ज्ञानेश्वरी ही अंतरंगातील चळवळ आहे. ज्ञानेश्वरी ही अंतरंगातील क्रांती आहे. ज्ञानेश्वरी दुसरं तिसरं काही नाही, आपल्या अंतरंगात सुरू असलेलं युद्ध आहे. आपले मित्रही आपणच असतो आणि आपले शत्रूही आपणच असतो. तर आपल्या अंतरंगातलं शत्रुत्व काय आहे आणि आपल्या अंतरंगातलं मित्रत्व काय असतं याचं आरशासारखं स्पष्ट दर्शन ज्ञानेश्वरीने करून दिलंय म्हणून तुम्हाला ज्ञानेश्वरी आवडते. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनाची ज्ञानेश्वरी निर्माण करू शकता. तुम्ही सुद्धा तुमच्या अंतरंगात प्रवेश करून तुमच्या आंतरिक युद्धाला समजून घेऊ शकता. तुमचं आंतरिक युद्ध काय सुरू असतं, माझ्यासाठी अनुकूल काय आणि माझ्यासाठी प्रतिकूल काय. तुमचं आंतरिक युद्ध सुरू काय असतं. तुमचं आंतरिक युद्ध मी चांगला आहे का, मी वाईट आहे का, हे सुरू असतं. लक्षात घ्या, तुमच्या अंतरंगात चांगलं आणि वाईट हे सगळे फक्त विचार निर्माण होत असतात. खरं पाहिलं तर काही चांगलं नसतं आणि काही वाईट नसतं. काही योग्य आणि काही अयोग्य नसतं. जे काही असतं ते सगळं तुमच्या अंतरंगातल्या ऊर्जेवर आणि त्या ऊर्जेच्या निकासावर अवलंबून असतं. जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज भौतिक जगाशी संबंधित होते त्यावेळी त्यांना सुद्धा तीच अडचण निर्माण झाली होती. एके दिवशी ते रडत रडत घरी आले. घरी म्हणजे झोपडीत आले. झोपडीचं ते छोटंसं दार लावून घेतलं आणि रडायला लागलेत. बाहेर मुक्ताबाई उभी होती. मुक्ताबाई विनवणी करत म्हणाली, दादा दार उघडा. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी दार उघडणार नाही. मुक्ताबाई म्हणाली, असं का करता, काय झालं. ज्ञानेश्वर म्हणाले, समाज अतिशय वाईट आहे. मला लोक गोसाव्याचं पोर म्हणतात, मला लोक भिकारी म्हणतात, मला लोक वाईट म्हणतात. भीक तर देत नाही, भिक्षा तर देत नाही, वरून बोलतात सुद्धा. समाज वाईट आहे. छोटीशी मुक्ताबाई, ज्ञानेश्वरापेक्षाही कमी वय असलेली मुक्ताबाई म्हणाली, दादा तुम्ही लोकांकडे का बघता. तुम्ही बाह्य जगात समाजाकडे का बघता. जोपर्यंत बाहेर बघाल, लोकांकडे बघाल, तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं सत्य कळणार नाही. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. विचार करा, मुक्ताबाई कोणत्या ताटीबद्दल बोलत होती. झोपडीच्या का. ती काही फार मोठी बुलंद दरवाजासारखी मोठी होती का. नाही.
ती झोपडीच मुळात तकलादू होती. त्या ताटीला लाथ मारली असती तर ताटी तुटून गेली असती. पण मुक्ताबाईची विनवणी काय म्हणत होती? मुक्ताबाईची विनवणी कशाबद्दल होती? स्पष्ट अंतरंगाची ताटी उघडा त्याबद्दल होती. दादा, अंतरंगात जा. तुमचं युद्ध आतमध्ये सुरू आहे. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, कामाचं काय, बिनाकामाचं काय, हे सगळं युद्ध अंतरंगात सुरू आहे. तुमच्या विचारांचा हा कोलाहल आहे. तुमच्या अंतरंगामध्ये तुमचे विचार तुमचा द्वंद्व निर्माण करतायत. ते युद्ध आहे. आतमध्ये शिरा. ज्ञानोबाला कळलं. ते आतमध्ये गेले आणि आतमधून त्यांनी जेवढं काही अंतरंगातला संघर्ष सुरू आहे ते सगळं ज्ञान बाहेर काढलं. योग्य आणि अयोग्य, चांगलं आणि वाईट, जेवढं अंतरंगात सगळं सुरू असतं ते सगळं ज्ञान प्रकट केलं आणि ज्ञानेश्वरी प्रकटली. ताटी उघडली. तुम्हाला सुद्धा आतमध्येच शिरायला हवं. तुमच्या जीवनात तुम्हाला जे जे काही चांगलं आणि वाईट वाटतं, योग्य आणि अयोग्य वाटतं, त्यासाठी बाहेर फिरून कधीच तुम्हाला त्यातून काही मिळणार नाही. तुम्हाला आतमध्ये शिरावं लागेल. तुमचे विचार, तुमच्या भावना ह्या सगळ्या काही तुमच्या आतमध्येच आहेत. जेव्हा तुम्ही त्याबद्दल अवेअर व्हायला लागाल त्यावेळी तुमचे विचार तुमच्या भीतीपोटी निर्माण झालेत का? तुमचे विचार तुमच्या क्रोधापोटी निर्माण झालेत का? कोणत्या भावना तुम्हाला ऑपरेट करतायत ते तुम्हाला स्पष्ट जाणवायला लागेल. तुमच्या अंतरंगात आनंद निर्माण होताच तुमचे विचार बदलून जातात हे सुद्धा स्पष्ट कळायला लागेल. तुमची भीती गेली आणि साहस निर्माण झालं म्हणजे विचार बदलून जातात हे सुद्धा कळायला लागेल. आणि विचार बदलले म्हणजे कृती पण बदलतात हे सुद्धा स्पष्ट व्हायला लागेल. तीच कामं तुम्ही हसत खेळत करता, तीच कामं तुम्ही रडत पडत करता. हे सगळं तुमच्या आंतरिक युद्धावर अवलंबून असतं. जेव्हा साहसाचा विजय होतो तेव्हा हसत खेळत तुम्ही कामं करता आणि जेव्हा भीतीचा विजय होतो तेव्हा तीच कामं तुम्ही रडत पडत करता. मग अंतरंगातील या भावनांना कशा पद्धतीने नियंत्रित करावं? ज्या भावना तुमच्या अंतरंगात नकारात्मकता निर्माण करतात, असंबद्ध विचार निर्माण करतात, दूषितता निर्माण करतात, त्यांना कसं कंट्रोल करावं हे आतमध्ये गेल्यावरच कळतं. आतमध्ये गेल्यावरच तुम्हाला आनंद, प्रेम, विश्वास यासारख्या उत्कट भावनांना समजून घेता येतं आणि त्या भावनांना निर्माण करून त्यांच्या बळावर सकारात्मक विचारसुद्धा निर्माण करता येतात. सृजनशील आणि रचनात्मक विचारसुद्धा निर्माण करता येतात. सगळं तुमच्या हाती आहे. तुम्ही आतमध्ये शिरायला तयार असाल तर हे युद्ध निवडून जातं. तुमचा विजय होतो म्हणजे तुम्हाला उत्कट भावना निर्माण करता येतात, आनंदाच्या, प्रेमाच्या, विश्वासाच्या. त्याच्याच बळावर तुम्हाला हसत खेळत सगळी कर्म करता येतात आणि त्याच्याच बळावर तुम्हाला तुमच्या जीवनावर आणि अस्तित्वावर उदंड प्रेम करता येतं. ज्ञानेश्वरी दुसरी तिसरी काही नाही, तुमच्या अंतरंगातील ही सुव्यवस्था आहे. तुम्ही देखील ज्ञानेश्वरासारखी एकदा ना एकदा ताटी उघडा, अंतरंगात शिरा आणि तुमची ज्ञानेश्वरी प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.